दिल्लीमध्ये नक्कीच ह्या वेळेला चुरस आहे आणि निवडणुकांमध्ये चुरसही असायलाच पाहिजे. पण ज्या पद्धतीनं दिल्लीची विधानसभा जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं पैसा आणि सत्ता याचा अतिरेकी वापर केला हे काल रस्त्यावर दिसत होतं. आपच्या किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लहान सहान प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनला बसवून ठेवण्यात आलं. दिवस गुन्हे दाखल करण्यात आले अनेक कलमाखाली. आणि त्याच गुन्ह्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना साधी विचारणाही केली नाही. याचं कारण असं आहे की मला सांगण्यात आलं की वरून आदेश आहे, ऊपर से ऑर्डर है कि बीजेपी के लोगों को खुली छूट दीजिए, हम देख लेंगे. अशा पद्धतीनं कालची निवडणूक झालेली आहे. त्याला फेअर इलेक्शन म्हणत नाहीत. महाराष्ट्रामध्ये आम्ही यातून गेलो. महाराष्ट्राचाच पॅटर्न दिल्लीत राबवण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण महाराष्ट्राच्या निकालानंतर आपचे कार्यकर्ते हे अधिक सावध होते, काँग्रेसचेही लोक सावध होते. तरी मला अजूनही वाटतं की आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर भारतीय जनता पक्ष हा आसपाससुद्धा आला नसता बहुमताच्या किंवा या चुरशीमध्ये उतरला नसता. दुर्दैवानं दोन हे प्रमुख पक्ष इंडिया आघाडीतले वेगळे लढले आणि त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. सर, 5 तारखेला मतदान झालंय, 8 तारखेला निकाल आहे, 3 दिवसाचा गॅप आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इतका गॅप का ठेवला जातो? दिल्ली एक लहान राज्य आहे, 70 जागा आहे, मतदान कमी असतं. आणि पाहावं लागेल महाराष्ट्रात ज्या चुका आमच्याकडून झाल्या, 19 स्ट्रॉंग रूममध्ये EVM ठेवलेले आहेत. या स्ट्रॉंग रूममध्येच घोटाळा होतो. बॅटरी किती चार्ज झाली शेवटपर्यंत आणि किती राहिली हे सगळं महाराष्ट्रात आमच्याकडे समोर आणलं गेलं. मतदार राज्यातले घोटाळे कसे झाले. पण आता आपचे कार्यकर्ते या बाबतीमध्ये अधिक तज्ज्ञ आणि माहीर आहेत. आम्ही 8 तारखेची वाट पाहतो. महाराष्ट्रातले मंत्री आहेत संजय शिरसाट, त्यांनी तुमच्यावर जरी अशी टीका केली. करू द्या ना. प्रयागराजला जायला पाहिजे होतं, तिथं चेंबरला असता तुम्ही तर शहीद म्हणता आला असतं, ती पण संधी दिली नाही. आम्ही प्रयागराजला जाणार आहोत. काल प्रधानमंत्री मोदी जाऊन आले. आम्ही कामाख्याला नक्कीच जाणार नाही रेडे कापायला, पण आम्ही श्रद्धावान हिंदू आहोत आणि श्रद्धेत आणि हिंदुत्वामध्ये गद्दारीला स्थान नाही, बेईमानीला स्थान नाही. तुमच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला लाच देऊन सुटले, पळून गेले असं सांगणारे लोक ज्या राज्यामध्ये वावरतात खुलेआम, तुमच्या विचाराचे लोक, सरकार काय करत आहे आणि तुम्ही आम्हाला सांगताय चेंगरून कोण मरणार हे भविष्यात तुम्हाला दिसेलच. आम्ही स्वतः शिवसेनेचे काही लोक याआधी गेले, आमचे राजन विचारे जाऊन आले, इतर अनेक लोक जाऊन आले. भविष्यात आम्ही जाऊ. सध्या सगळे VIP लोक जाऊन येत आहेत प्रधानमंत्र्यांसह सगळे. राहुल सोलापूरकर यांनी रिक्वेस्ट टेस्ट होती, बोलून दाखवायचं असल्याने संघाचे अनेक लोक अशा पद्धतीचे स्टेटमेंट देतात, नंतर माघार घेतली जाते. नाही, हा संघाचा अजेंडा आहे. आमच्या महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं हा एक संघाचा जुना अजेंडा आहे. कधी सावरकरांवर ते घसरतील, कधी गांधीजींवर घसरतील, आता तर ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावरती घसरायला लागले. अनेक प्रकारचे विकृत चित्रपट निर्माण करून संभाजीराजांचं विकृत चित्रण करण्यात आलं. काय करते सरकार? या सरकारनं खरं म्हणजे चिरडून मारावं अशी परिस्थिती आहे. उदयनराजे भोसले निकाल म्हटलं गोळ्या झाडाव्या, त्यांना औरंगजेबाच्या औलाद असंही म्हटलं. नाही, मग त्यांनी स्वतः त्याची पूर्तता करावी ना. ते राजे आहेत, ते राजे आहेत. आम्ही त्यांचं मार्गदर्शन नेहमी घेतो. मग कोल्हापूरचे महाराज असतील किंवा सातारचे महाराज असतील, त्यांचा संताप आम्ही समजू शकतो. ते राजे आहेत, आम्ही प्रजा आहोत शिवाजी महाराजांची. आम्हाला अधिक तळमळ आणि तिडीक आहे. शिरसाटांबरोबर इतर मंत्र्यांनी तुमच्यावर टीका केली ती सांगतो. दादा भुसे म्हणतात तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय,
प्रवीण दरेकर म्हणतात तुम्ही किळसवाणी वक्तव्य करता आणि शंभूराज देसाई म्हणतात